त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, ज्या प्रकारे पाहतो तुम्ही हातामध्ये सामनाची बातमी घेतलेली आहे आणि त्यामध्ये जयकुमार गोरे यांच्याबाबतची बातमी आहे म्हणून ही बातमीची वस्तुस्थिती काय हे आम्ही त्यांना विचारणार आहोत आणि हे विचारल्यावरती जे स्पष्टीकरण असेल ते देऊ। आणि या व्यतिरिक्त महत्वाची ही बातमीपेक्षा कोलटकर आणि सोलापूरकर याच्यावर कारवाई का होत नाहीये। काल स्थगनाच्या माध्यमातून आम्ही अबू आझमी, कोलटकर आणि सोलापूरकरचा विषय मांडला। जाणीवपूर्वक सभागृहाच्या नेत्यांनी निवड अबू आझमीवर कारवाई करू सांगितलं, मग का नाही केली आतापर्यंत? वारंवार अशा प्रकारची वक्तव्य होत आहेत राज्यामध्ये, वारंवार अशा प्रकारे महापुरुषांचा अवमान केला। पाठबळ कोणाचं आहे? सरकारचं आहे ना। कोणाची हिंमत कशी होते? तुम्ही जर तशी लगेच कारवाई केली। सोलापूरकरला तर पुण्याच्या महानगरपालिकेने एका समितीमध्ये सदस्य केलेलं आहे, त्याचा सत्कार केलेला आहे। म्हणजे अशा विचारसरणीची लोक जर तिकडे तुम्ही जर पाठबळ देत असेल, सरकार कौतुक करत असेल, तर का कारवाईची अपेक्षा करा? मग ते काही बोलू शकतील, मग दिलगिरी व्यक्त करायची। केव्हा दिलगिरी व्यक्त केली? ज्यावेळी शिवसेनेतल्या आमच्या लोकांनी जाऊन त्यांच्या घरासमोर आंदोलन केलं। का करावं लागलं? का नाही सरकार म्हणून घेऊन त्यांनी लगेच तातडीने कारवाई केली? एक फोटो सुद्धा समोर येतोय, त्या फोटो नंतर चर्चा सुद्धा होते, नेमकं काय सांगायचं? अनेक फोटो येत आहेत, अनेक फोटो तुम्हाला आता पाहायला मिळतील। अनेक कोलटकरांचे फोटो आलेले आहेत, कोणाबरोबर ते बसतायत, काय बोलतायत। अनेक त्यांचे युट्यूबवरचे भाषण आहेत, त्यांच्या बाजूला आजूबाजूला कोण आहेत, कोणाच्या विचारधारा त्या लोकांसमोर ठेवतायत, या सर्व वस्तुस्थिती आलेल्या आहेत। आणि म्हणून छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचं काम जर कोण करत असेल तर आम्ही हा सभागृह चालू देणार नाही जोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई। सचिनजी, तुम्ही एका बाजूने म्हणत आहात की सरकारचं पाठबळ आहे, मात्र या मुद्द्यावरती सरकार आणि विरोधक दोघेही आंदोलन करतात, मग सरकारची दुटप्पी भूमिका आहे काय? खरं दुपटी भूमिका आणि एकाच अबू आझमी बद्दल का? विषय एकच आहे, मग दोघांचा का नाही? निश्चितच सर, आपण पाहायला गेलं की सरकार ही दुटप्पी भूमिका घेत असल्याचं वक्तव्य हे सचिन आयर यांनी केलं। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह वैभव पाटील, मुंबई।